आमचं बाळू पाटील कोणातले कोठे यांच्या माध्यमातून व स्वर्गीय अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते, त्यांच्या विशेष निधीमधनं अनेक समाजांना समाज मंदिर देण्याचं काम या ठिकाणी महेश अण्णांनी केलं आणि त्यात कोळी समाजाला सुद्धा समाज मंदिर देऊन मला वाटतं बऱ्याच वर्षापासूनची समाजाची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न स्वर्गीय महेश अण्णांनी केला. पण काही तांत्रिक अडचणीमुळं आपलं जे समाज मंदिर झालं ते थांबलं गेलं आणि सत्तांतर झाल्यामुळं तो काम पेंडिंग राहिला. पण आज निश्चितपणाने मला आनंद आहे की त्यांचं अधुरं राहिलेलं काम आज देव आपल्या हातातून करून घेत आहे, ह्याचा मला निश्चितपणाने आनंद आहे. आणि त्यासाठी खास करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी विशेषतः निधी देऊन आपलं जे काही उर्वरित काम राहिलेलं आहे समाज मंदिराचं, त्यांनी विशेष निधी मी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दिला आणि त्या निधीमध्ये मी आपल्या समाजाचं जो काम पेंडिंग पडलेलं आहे ते काम पूर्ण करण्याचा मानस माझा होता. अजून सुद्धा काही गोष्टी आपल्या राहिलेल्या आहेत. निश्चितपणाने मी एवढा आवर्जून सांगेन की कुठलाही निधी या ठिकाणी कमी पडू देणार नाही आणि आपले जे काही काम शिल्लक राहिलेलं आहे ते निश्चितपणाने पूर्ण करू एवढा आवर्जून सांगतो. अतिशय कमी वेळात आपण सगळेजण इथं या ठिकाणी आलात त्याबद्दल सुद्धा मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण आपण जर एकत्रित राहिलो, समाजासाठी काहीतरी करण्याची भावना मनात राहिली तरच समाजात आपण काहीतरी करू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण अतिशय कमी वेळात एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्यासुद्धा मी तुमचं मनापासून आभार मानतो. माझं या ठिकाणी बोलवून तुम्ही मान सन्मान केलात. खरं तर मी तुमच्या घरातील सदस्य आहे, मी मुलासारखा आहे, लहान भावासारखा आहे. खरं तर तुम्ही माझा सन्मान करण्याची गरज नाही आहे कारण मी तुमच्या घरातला व्यक्ती आहे, पण तरी सुद्धा तुम्ही माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी तुमचं मानून माझं दोन शब्द सांगतो.